जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील समाजकल्याण विभागाच्या विषबाधित वसतिगृह भेटीदरम्यान गायब असलेल्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाईचे आदेश पालकमंत्री हसन मुश्रीफांनी दिले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली होती। त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्राधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील उपस्थित होते। आज शहादा दौऱ्यादरम्यान या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला भेट दिली। या भेटीदरम्यान सांगून सूचना देऊनही सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे हे पालकमंत्री भेटीवेळी गायब असल्याचे दिसून आल्याने त्याच्यांवरील कारवाई अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत। समाजकल्याण मंत्री आणि सचिवांना कारवाईबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगणार असल्याचे देखील पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणालेत। विशेष म्हणजे या भेटीदरम्यान 150 ते 200 क्षमता असलेल्या या वसतिगृहात अवघे 4 ते 10 विद्यार्थी आढळून आल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफांनी समाजकल्याण विभागाच्या कारभारावरच नाराजी व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। त्यामध्ये पण तिथे पण मॉडेल नाही आहे, त्याच्यामुळे माझे एक्सटेन्शन ऑफिसरकडे चार्ज आहे। म्हणजे हॉस्टेलचं एक मेल एक्सटेन्शन ऑफिसरकडे चार्ज आहे। मी आतमध्ये जाऊ शकत नाही। थोडंसं फिमेल हॉस्टेलसाठी स्पेशली थोडंसं अरे मिळतंय काय मला चौघं तुम्ही आहे इथं? हो, बाकी सगळी मुलं गेली? ते नंदुरबार गेले। वार्डर बोला एवढी मोठी इमारत बांधून ठेवली आपण आणि 4 मुलं नाही सर, 160 मुले आहेत त्यांची पालक असा कॉल केले मॅडम पालकांना थोडी माहिती होती म्हणून थोडी 3-4 दिवस द्या। पण कुठलं कॉन्टॅक्ट कंपनी कुठली होती? कोण आहे मालक? कोण त्या व्यवसायाची तक्रार माझ्याकडे झाली पण आज मी इकडे येणार आहे तर माहितीच पाहिजे ना। सर सकाळी ॲडिशनल सांगितलं त्यांना, ते आले पण होते, मदत काय निघून गेले ते मला तुमचे 2 वकील आहे का तुम्ही त्यांची? आता मी आलो ते आहेत काय? जे अधिकारी होते ते वास्तविक त्यांनी पालकमंत्री येणार म्हणजे थांबायला पाहिजे होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या। तर तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट पाठवायला सांगितलेला आहे। सामाजिक न्यायमंत्री शिरसाट साहेब आणि सचिव सामाजिक न्यायाला भेटून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी पत्र देणार आहे। या वारंवार घटना घडतात विश्वासाच्या संदर्भामध्ये। आता मागे पण नंदुरबारला त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांना धमकी दिली किंवा त्याप्रमाणे दिलं तर आता होतोय आणि त्यामागे आता ते सामाजिक न्याय विभागानं याबद्दल कडक धोरण स्वीकारलं पाहिजे आणि मी तुकाराम मुंडेंना सुद्धा सूचना दिलेली आहे की अशी जीवनावश्यक जिथे तर कॅन्टीन असेल, मेस असेल, या ठिकाणी सुद्धा छापे घालून या कंत्राटदारांना सरळ करण्याची आता वेळ आलेली आहे। या मुलांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार कुठल्याही कंत्राटदाराला दिलेला नाही, म्हणून आपण दोघांनाही अटक करण्यासाठी मला वाटते पोलिसांनी कारवाई केलेली आहे। साहेब, सकाळी मी सामाजिक न्याय विभागाचे हर्षदीप कांबळे जे सचिव आहेत त्यांची चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या त्रुटी मी सांगितलेल्या आहेत। त्यांनी पदनिर्मिती झालेली आहे, तर लवकरात लवकर ती पदं भरण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे। 14 तारखेला त्यांनी शिक्षक दिले, 5 शिक्षक, पण ते पण पुण्यनगरीतून 5 वेळेस म्हणजे 4 वेळेस ती बातमी वृत्तपत्रातून आली। त्यानंतर त्यांनी मग वृत्तपत्रांना, मीडियाला जर या अशा गोष्टींची जर दखल घ्यावी लागते आणि वरिष्ठ अधिकारी दखल घेत नाही, ठीक आहे, नाही आपण जी कारवाई करू, काळजी करू नका। पालकमंत्री म्हणून मी तिथे लक्ष घालेन। शेवटी तुम्ही प्रसार माध्यम हे त्यासाठीच आहे ना, आमचे डोळे उघडण्यासाठी। तुम्ही चांगलं काम करताय। जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी दोन्ही माझ्या समवेत आहेत। त्यांनी या सगळ्या अडचणी लक्षात घेतलेल्या आहेत। प्रत्येक तालुक्यात जाऊन मी अशा लोकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जेवढे विषय आपल्याला करता येतील, शेवटी लोकशाहीमध्ये सगळे विषय काय संपत नाहीत, परंतु आपण जे प्राधान्यानं सोडवायला पाहिजे, ज्यांची लोकांची फार मोठी जवळीक आहे,
अशी प्रश्न आपण सोडण्याला प्राधान्य देऊ.